नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी एक विनंती अर्ज आहे। कशा पद्धतीने विनंती अर्ज या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींनी ज्यांना हप्ते थांबलेले आहेत अशा लाडक्या बहिणींनी हे विनंती अर्ज फॉर्म भरायचा आहे। बघा, विनंती अर्ज दिनांक ज्या दिवशी तुम्ही अर्ज करत आहात त्या दिवसाची तारीख या ठिकाणी नोंदवायचा आहे। प्रति जिल्हा व महिला बालविकास अधिकारी साहेब बीड। विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत। अर्जदार जी व्यक्ती आहे, जी लाभार्थी आहे, त्या अर्जदाराचे पूर्ण नाव, आधार क्रमांक, त्यानंतर अर्ज क्रमांक आणि पत्ता या ठिकाणी नमूद करायचा आहे। बघा महोदय, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ टिंब पासून बंद झाला आहे। म्हणजे किती महिन्यांपासून या ठिकाणी बंद झालेला आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे। मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की माझी KYC प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही आणि माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही। तसेच माझ्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे। बघा, तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे जे लाभ आहेत ते पुन्हा चालू करण्यात यावेत याकरिता सदर अर्ज या ठिकाणी सादर करीत आहे। ठिकाण लिहायचं आहे, तारीख आणि स्वतःचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे। आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराची जी सही आहे, जी स्वाक्षरी आहे त्या ठिकाणी करायचं आहे। आणि याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे कोणकोणते जोडायचे आहेत तर पहिला आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड, दुसरा आहे लाभार्थ्याचे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, तिसरा आहे लाभार्थी TC झेरॉक्स किंवा लाभार्थी रेशन कार्ड। हे जे 4 आवश्यक डॉक्युमेंट आहेत तुम्हाला या विनंती अर्जाच्या सोबत म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो पुन्हा सुरळीत चालू करण्यासाठी किंवा पुन्हा बंद झालेला हप्ता चालू करण्यासाठी हा विनंती अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया, धन्यवाद।